नमस्कार। आज महाराष्ट्राच्या कृषी उद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी एक मोठं पान पलटलं आहे। एका वेळेस बांबू म्हणजे फक्त काठी, कुंपण किंवा वाद्य एवढीच मर्यादित ओळख, पण आता त्याच बांबूमध्ये महाराष्ट्राला ग्रीन इकॉनॉमीचा पॉवर हाऊस बनवण्याची ताकद पाहिली जात आहे। राज्य सरकारने महाराष्ट्र बांबू पॉलिसी 2025-30 जाहीर केली आहे आणि तिचा फोकस फक्त लागवड नाही तर बांबूंपासून उद्योग, स्टार्टअप, निर्यात, ऊर्जा, उत्पादन आणि लाखोंना रोजगार निर्माण करणे हा आहे। या पॉलिसीनुसार बांबू क्षेत्रात येत्या काही वर्षात 50,000 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक अपेक्षित आहे आणि यामुळे राज्यात सुमारे 5 लाख रोजगार निर्माण होतील। शेतकरी, महिला स्वयंसहायता गट, कारागीर, MSMEs आणि स्टार्टअप्स सगळ्यांसाठी नवी संधी। राज्यात 15 डेडिकेटेड बांबू क्लस्टर्स विकसित होणार आहे। त्यात अमरावती आणि भंडारा सारख्या जिल्ह्यांचा विशेष समावेश होणार आहे। म्हणजेच विदर्भ हा आता या बांबू क्रांतीचा हब ठरणार आहे। बांबूपासून फर्निचर्स, फ्लोअर्स, फायरप्रूफ घरं, टिश्यू कल्चर, ॲक्टिव्ह कार्बन चारकोल्स, पेपर, टेक्स्टाईल, बायोप्लास्टिक आणि बांबू स्टीली अशा 100हून अधिक आधुनिक प्रोडक्ट्स तयार केले जाऊ शकतात आणि या इनोव्हेशनला चालना देण्यासाठी सरकारकडून 300 कोटी रुपयांचा व्हेंचर कॅपिटल फंड उपलब्ध करून देण्यात आला आहे। फक्त एवढंच नाही, या धोरणाअंतर्गत बांबू आधारित उद्योगांना व्याज, वीज सवलत, स्टॅम्प ड्युटी सूट, प्रशिक्षण, सबसिडी आणि टेक्नॉलॉजी सपोर्ट मिळणार आहे। बांबू शेतीसाठी दर्जेदार रोपे, प्रशिक्षण आणि समर्थन मिळावं म्हणून एशियन डेव्हलपमेंट बँकच्या सहाय्याने 4,271 कोटींचा स्वतंत्र विकास प्रकल्प सुरू करण्यात आला आहे। दूरच्या भागातील कारागिरांना मागे न राहता बाजारपेठेत स्थान मिळावं म्हणून लहान मायक्रो CFCs उभारले जातील, तर मोठ्या औद्योगिक उत्पादनांसाठी अँकर युनिट्स आणि कॉमन फॅसिलिटी सेंटर्स तयार होतील। बांबू आता ऊर्जा स्रोत म्हणूनही वापरण्यात येणार आहे आणि राज्यातील थर्मल पॉवर युनिट्समध्ये 5 ते 7% बायोमास म्हणून बांबूचा वापर करण्याची तयारी सुरू झाली आहे। लागवड मनरेगा आणि सार्वजनिक जमिनींवर सुद्धा होणार आहे। त्यामुळे ग्रामीण भागाला रोजगार, शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पादन आणि पर्यावरणाला मजबूती मिळणार आहे। आज जागतिक बांबू बाजाराची किंमत झपाट्याने वाढते आहे आणि अंदाजे काही वर्षात तो 88.43 अब्ज अमेरिकी डॉलर पर्यंत पोहोचेल अशी शक्यता आहे आणि ही नवीन पॉलिसी महाराष्ट्राला या ग्रीन इकॉनॉमीमध्ये मजबूत आणि जागतिक स्थान देण्यासाठीची मोठी पायरी मानली जात आहे। बांबूची ओळख आता गरिबाचा लाकूड अशी राहणार नाही, तर महाराष्ट्रात भविष्यातील ग्रीन गोल्ड आणि ग्रामीण शहरी विकासाची नवी दिशा म्हणून केली जाईल। मी सोनाली, पुढे भेटूया अशा एका महत्त्वाच्या अपडेट सोबत। तर मंडल न्यूजला लाईक, फॉलो, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।